प्रश्न क्रमांक 79,898. छापल्याप्रमाणे स्पष्टपणे दिसत आहे की ज्या ज्या स्पर्धा परीक्षा होत आहेत त्यामध्ये पेपर फुटी सारखा गोंधळ होत असताना दिसतोय. इथं आहे ना जलसंधामध्ये सुद्धा ते दिसलं आणि त्यामध्ये काही लोकांना अटक केली हे सांगण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये दिसतंय का मध्यंतरी तलाठी संवर्गाची परीक्षा झाली आणि जे मार्क म्हणजे जितके मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळत आहेत. अध्यक्ष महोदय, पूर्णपणे एक कॉन्स्पिरसी सारखं आणि मोठ्या पद्धतीने अनेक लोक त्यामध्ये सहभागी असलेले अशा प्रकारचं हे पेपर फुटीचं होतं आणि त्याच्यामधून कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होतो अशा प्रकारचं चित्र आहे. यामध्ये कोणीतरी सावरिकचा अटक झाली, त्यानंतर आणखी लोकांना अटक झाली. अध्यक्ष महोदय, ह्या सगळं आणि त्याचा परिणाम असा की एवढे लाखो युवक आहे की जे परीक्षा पूर्ण करण्याकरता अभ्यास करतात, परीक्षेला बसतात, सिन्सिअर ते असतात. अशा वेळेस त्यांना डावलून काही पेपर फुटे असेल किंवा इतर मार्गाने पास होण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर वाढली. दुर्दैवानं नीटच्या माध्यमातून आपण पाहतो की देश पातळीला सुद्धा ते घडलेलं आहे. देश पातळीला घडतंय, राज्य पातळीला घडतंय. हे सगळे युवक जे आहेत, खरे मेहनती युवक आहेत, सिन्सिअर युवक आहेत, हुशार आहे, त्यांच्यावर प्रचंड अन्याय या पेपर फुटीमुळे आणि या सर्व जे आहेत गुन्हेगार यांच्यामुळे होतो आहे आणि सरकार त्यावर कठोर कारवाई काही करायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, याच्या बाबतीतला काय तुम्हाला नियम करायचा, कोणता आता नवीन क्रिमिनल ऍक्ट सुद्धा आला, कशात तसं बसवायचं, परंतु जो पेपर फुटीमध्ये असेल त्याला 10 वर्षाची सजा झालीच पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय झाला पाहिजे. हे काय चाललंय नेमकं? आणि एकही परीक्षा एवढी जागा आपल्याकडे रिक्त आहे, लाखो पोस्ट आज रिक्त आहेत, लाखो विद्यार्थी योग्य विद्यार्थी म्हणजे त्याकरता आहेत जे ती परीक्षा देऊन पास होऊ शकतात. ती जागा तुम्हाला सुद्धा सरकार चालवणं अवघड आहे, इतक्या रिक्त जागा झालेल्या असताना त्या मुलांना सुद्धा संधी मिळत नाही आणि जी परीक्षा होते त्याच्यात घोटाळे होतात. हे कधी थांबणार, काय करणार, याची कडक कारवाई करण्याचा निर्णय काय कायदा करायचा असेल तर कायदा स्वतंत्र करून का होईना यांना जेलमध्ये घातलं पाहिजे, 10-10 वर्ष डांबलं पाहिजे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यावर आपण काय कारवाई करणार? हा प्रश्न तर जसा एका जलसंधारणापुरता आहे, तलाठी घोटाळ्याच्या नंतर काय झालं कळायलाच तयार नाही. भरती चालू झाली, घोटाळे झाले तर त्यांना काय शिक्षा झाली, ते सगळं दाबून टाकलं, समजायला ही सगळी परिस्थिती आहे. आणि याच्यामध्ये कोण कोण जरी उच्च पदस्थ कोणी असला तरी त्याला सुद्धा दोषी धरलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि कारवाई केली पाहिजे या मताचा मी. अध्यक्ष महोदय, आपण याबाबत काय कारवाई करणार? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय थोरात साहेबांनी जो विषय मांडला हा विषय निश्चितच गंभीर आहे, पण यामध्ये थोरात साहेब घडलं काय आहे आणि नरेटिव्ह काय आहे या दोन मधला फरक मोठा आहे. तसा तर मला याला राजकारणाकडे न्यायचं नाही, नाहीतर मी मागच्या सरकारच्या काळात किती परीक्षेचं काय फुटलं आणि कशा प्रकारे फुटलं याची पूर्ण जंत्री मी आणली आहे, पण मला त्याच्यात जायचं नाही. पहिल्यांदा तर एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रस्तुत जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये एक विद्यार्थी ज्यावेळेस एंटर करत होता त्यावेळी त्याचं जे काही ऍडमिट कार्ड होतं या ऍडमिट कार्डवर ABCD असे काही पॅटर्न लिहिले होते आणि हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आपण ती परीक्षा रद्द केली, कारवाई केली, सगळ्यांना अटक केली. आता हे जरी पॅटर्न असले तरी त्याचा जो अंतिम रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्ट अनुसार 100 प्रश्नांपैकी तो 48 प्रश्नातच पास आहे, 52 प्रश्नात तो पास नाही आहे. तथापि पॅटर्न मधले काही उत्तर हे खऱ्या उत्तरांशी जुळतायत आणि म्हणून आपण त्याच्यावर कारवाई केली, ही परीक्षा रद्द केली, नव्याने परीक्षा त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला. आता काय झालं होतं की TCSने संख्या मोठी पाहता नेहमी TCS स्वतःच्या केंद्रावरच त्या ठिकाणी परीक्षा करते. TCSने यावेळी संख्या मोठी असल्यामुळे काही केंद्र हे लोकांचे जे आहेत ते एक्वायर केले आणि त्याच्यावर परीक्षा घेतल्या. त्यातलं एक केंद्र हे केंद्र होतं आणि आता TCSने यानंतर पुन्हा निर्णय घेतलेला या परीक्षा जेव्हा होणार आहेत या TCSच्या केंद्रावरच होणार आहेत, या दुसऱ्या केंद्रावर होणार नाही. तलाठी भरतीच्या संदर्भात आपण जे सांगितलं त्यात पेपर फुटलेला नाही. तलाठी भरतीमध्ये पेपरचं उत्तर चुकलं, जे
ती जी पद्धती असते त्या पद्धतीमध्ये उत्तर चुकलं म्हणून ती परीक्षा आपण रद्द केली. त्यावेळी नॉर्मली केंद्र सरकारच्या आणि आपल्या नियमानुसार समजा असं जर उत्तर चुकलं असेल तर सगळ्यांना समान मार्क दिले जातात. म्हणून तो जो काही प्रॉब्लेम झाला तो झाला होता, पण त्याच्यावर सगळ्यांची ओरड झाली आणि ती ओरड झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण तो जो काही हे आहे पेपर तोही रद्द केला. आणि मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की या परीक्षेच्या व्यतिरिक्त ही जी काही झाली आता इतकी भरती आपण केली, हा एकमेव गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे. या व्यतिरिक्त पेपर फुटीचा कुठलाही गुन्हा, म्हणजे आता पेपर फूट आहे की नाही हे नंतर एस्टॅब्लिश होईल. 100% पैकी त्याला फक्त 48 प्रश्न आले आहेत, पण तरी देखील आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे. या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला नाही. पण मला एक लक्षात आणून द्यायचं आहे आणि ही फार महत्वाची माहिती मी आपल्या लक्षात आणून देतोय, कारण आपण ज्यावेळेस स्वीपिंग अशा प्रकारचे स्टेटमेंट करतो त्यावेळी युवांमध्ये एक त्याच्या संदर्भातली गैरविश्वास तयार होतो. आणि म्हणून मला लक्षात आणून द्यायचं आहे की आतापर्यंत आपण घोषित केलं होतं 75,000 भरतींचं, आपण परीक्षा कंडक्ट केल्या आणि हे सरकार आल्यानंतर 57,452 नियुक्ती आदेश दिल्या. म्हणजे परीक्षा कंडक्ट करून विथ नो डिफॉल्ट 57,452 आणि ज्यांची परीक्षाही पूर्ण झाली आहे, कागदपत्रही पूर्ण झालेली आहे आणि त्यांना आता फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे, असे 19,853 म्हणजे आता ज्यांचं सगळं संपलेलं आहे आणि ज्यांना नियुक्तीपत्र मिळालंय किंवा मिळत आहे याची संख्या 77,305 आहे. म्हणजे 75,000 नोकरी भरती आपण घोषित केली. कुठल्याही घोटाळा विना घपल्या विना या ठिकाणी 77,305 लोकांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणि एवढंच तर आता अजून परीक्षेची कारवाई सुरू आहे ती 21,201 अशा प्रकारची आता त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. आणि निश्चितपणे आपण जे सांगितलं ते महत्वाचंच आहे की या ठिकाणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठला गैरप्रकार होणार नाही याचं लक्ष दिलं पाहिजे. त्या संदर्भात आपण कारवाई केली आहे. आता आपण हा देखील निर्णय घेतलाय की परीक्षा केंद्रामध्ये जे लोक जातात, कारण याच्यामध्ये तर काय आहे की ऑनलाईन मध्ये इन्क्रिप्टेड असतो पेपर, त्यामुळे फोडणं एवढं सहज शक्य नाही. हे कुठे होतं, एखाद्या परीक्षा केंद्रावर जेव्हा पहिला मुलगा लॉग इन होतो, तो लॉग इन झाल्यानंतर पेपर सगळ्यांना उपलब्ध आहे, म्हणजे सगळ्या लोकांना, आणि तो पेपर त्या केंद्रातल्या लोकांना लॉग इन आहे. त्या काळामध्ये कदाचित समजा कर्मचाऱ्यांनी काही संगनमत केलं असेल तर त्या तासभरामध्ये तो कोणाला तरी बाहेर ठेवून वगैरे असं काही करू शकतो. त्याला आगाऊ पेपर मिळणं कठीण आहे. पण याकरता आता आपण निर्णय केलाय की आपण या संदर्भात रँडमायझेशन केलाय. म्हणजे आता परीक्षा केंद्रावर कोण लोक राहतील हे त्यांना सकाळीच कळेल, त्याच्या आधी त्यांना कळणार नाही. दुसरं, जसं आपण इलेक्शन मध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्व्हर ठेवतो तसं उपजिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी हे सगळ्या परीक्षांना त्या ठिकाणी ऑब्झर्व्हर म्हणून आपण पाठवतो की त्यांनी जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन हे केलं पाहिजे. आणि तिसरं महत्वाचं हे आहे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट क च्या ज्या जागा आहेत या गट क च्या जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट क च्या याही आपण एमपीएससी कडे वर्ग करतोय. याची परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे. त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की एमपीएससी ने करावं, तोही आपण विषय केलेला आहे. त्याला 6-8 महिने याकरता म्हटलेलं आहे, कारण एमपीएससी ला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे. पण एमपीएससी ने हे मान्य केलंय, त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. सन्माननीय टोपे साहेब. अध्यक्ष महोदय, सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी जसं सांगितलं, अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की आपण आता परीक्षा घेण्याची जी पद्धती आहे ती मला असं वाटतं मागच्या मंत्रिमंडळात दादा आम्ही असताना टीसीएस एमकेसीएल अशांनीच घ्यावं असं ठरलं होतं. युवांना देऊ. तर आता
अध्यक्ष महोदय या क्लास 3 क्लास 4 सगळ्या अगदी आरोग्याच्या सुद्धा अर्ध्या झाल्या होत्या आणि अर्ध्या राहिल्या. अशा अध्यक्ष महोदय आता कृषीमध्ये खूप रिकाम आहे. अनेक डिपार्टमेंट अध्यक्ष महोदय प्रचंड रिकाम आहेत. आणि त्यामुळे आज जसं नेहमी इज ऑफ डुईंग गुड बिझनेस हे नेहमी देवेंद्रजी आपण म्हणायचे, तसं इफेक्टिव्ह आणि इफिशियंट ऍडमिनिस्ट्रेशन हा सुद्धा एक महत्वाचा विषय असायला हवा. आणि चांगलं प्रशासन, परिणामकारक आणि कार्यक्षम प्रशासन यासाठी अध्यक्ष महोदय खूप मोठ्या पद्धतीनं रिक्त जागा भरणं गरजेचं आहे. अध्यक्ष महाराज, या ज्या काही MKCL आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून किंवा अन्य नामांकित चांगल्या एजन्सीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट लवकर भरती करणार का? अध्यक्ष महोदय, लाखोच्या संख्येने जरी आपण सांगितलं 70,000 75,000 जागा भरल्या, अध्यक्ष महोदय त्या भरल्या त्याच्याबद्दल आभार मानेल. पण अध्यक्ष महोदय, आज परिस्थिती खाली खूप भयानक आहे. जिल्हा परिषद अर्ध्याच्या वर 70% रिकामी आहे. अनेक ठिकाणी कामालाच नाहीयेत अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे इथं घोषणांचा पाऊस सरकार पाडतंय, पण दुर्दैवाने खाली त्याची अंमलबजावणी नाही. आणि त्याचं कारण फक्त आणि फक्त लोक नाहीयेत आणि तरुणाई ही वाट बघती की आम्हाला कधी नोकरी मिळेल. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, जवळजवळ 3 लाख 4 लाख लोकांना नोकऱ्यांची गरज आहे. त्या दिल्या पाहिजे अध्यक्ष महोदय. त्या केव्हा देणार अध्यक्ष महोदय? कालबद्ध काही कार्यक्रम. आणि सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय, या टाटा कन्सल्टन्सी असेल किंवा कुणी असेल, अध्यक्ष महोदय 1000 रुपये कशाला लागतात? मागच्या काळातही 1000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतले जायचे. आणि ते पैसे जर गुणिले लाखो विद्यार्थी बसतात तर ते काही शेकडो कोटी होतात. तर त्याची काही प्रॉफिटिंग करणं, नफाखोरी करणं हे शासनाचा उद्देश नाहीये. त्यातला 25% सुद्धा खर्च होत नाही. आणि म्हणून काही नफाखोरी करायची का अध्यक्ष महोदय? आणि त्यामुळे अतिशय माफक जेवढा खर्च लागतो अध्यक्ष महोदय, तेवढाच घेऊन लोकांच्या खिशाला जी काही आज झळ बसतीये ती शासन थांबवणार का? माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर या ठिकाणी आमचे मित्र टोपे साहेबांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की 77,000 पदं भरणं हा महाराष्ट्रातला रेकॉर्ड आहे. आणि सगळे विभाग आहे. म्हणजे गृह विभागात आतापर्यंत 17,216 लोकांना नियुक्ती दिली आहे. वैद्यकीय शिक्षण मध्ये प्राध्यापकीय 794, अधिपरिचारिका 1650, तांत्रिक व अतांत्रिक 434, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जवळपास गट ब मध्ये अभियंते 405, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1344, कनिष्ठ अभियंता 584, सामान्य प्रशासन मध्ये जवळजवळ 2000 पदं भरलेली आहेत. महसूल विभागात जवळजवळ 2160 एवढी पदं भरली आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात 1447 पदं भरलेली आहेत. कौशल्य विकास विभागात 1000च्या वर पदं भरलेली आहेत. जलसंपदामध्ये 884 भरलेली आहेत. वन विभागात 644 भरलेली आहेत. राज्य कर निरीक्षक 657 भरली आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक हे तर काही एका दिवसात रिक्त झाली नाही ना. त्याच्यामुळे आपण करतोय म्हणजे हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. एका सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळात जास्त भरती आणि त्या भरतीमध्येही एखादी भरती असेल पण पारदर्शी पद्धतीनं ही भरती या सरकारने करून दाखवलेली आहे. तुमच्या आता यांनी सांगितलं त्याचे पैसे कमी करा, करता येत असेल विचार करू. तुमच्या जेवढे चांगले सजेशन्स आहेत ते द्या ना, त्याला पण कुठेतरी अप्रिशिएट तुम्हाला करावं लागेल की 77,000 लोकांना ऑलरेडी दिले, 31,000 लोकांना देतोय म्हणजे याच महिन्यात 1.5 महिन्यात त्यांना त्यांचे नियुक्ती मिळतील. शिक्षण विभाग, ऊर्जा विभाग, परिवहन आहे, नगर विकास आहे, म्हाडा आहे, सर्व जिल्हा परिषद आहे, औद्योगिक विकास महामंडळ आहे, महसूल, कृषी आहे, कौशल्य विकास आहे. या माझ्याकडे पूर्ण यादी या सगळ्या विभागांची आहे. ही वाटल्यास त्या दोनच आहेत आपण ज्या सुचवल्या होत्या, टाटा कन्सल्टंटी आणि आपली दुसरी IBPS या दोघांनीच घेतलेल्या आहेत आणि अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने या परीक्षा घेतल्या आहेत. ज्या ठिकाणी असं लक्षात आलं की कुठे गडबड आहे तिथे कुठेही आपण थांबलो नाही. तात्काळ त्या परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा आपण घेतलेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार या बाबतीमध्ये पूर्ण संवेदनशीलतेनं काम करत आहे
आणि निश्चितपणे आपल्या ज्या काही सकारात्मक सूचना असतील त्या सूचना या निश्चितपणे आम्ही या ठिकाणी घेऊ. आंबेडकर साहेब. आदेश महोदय, या परीक्षांच्या अनुषंगाने आलेल्या प्रश्नामध्ये सरकारनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं नोकर भरती सुरू करून सगळ्या तरुणांना अत्यंत चांगल्या पद्धतीचा न्याय द्यायचा प्रयत्न केलाय. त्याबद्दल सरकारचं मनापासून अभिनंदन. अतिशय चांगल्या पद्धतीनं TCS आणि IBPSचं काम चाललंय, कुठेही तक्रार येत नाही आणि आली असेल तर तात्काळ आपण कारवाई करतोय आणि त्या पद्धतीने खूप चांगलं काम झालं. या प्रश्नाच्या अनुषंगाने माझी फक्त एकच विनंती आहे सरकारला आणि सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांना की आपण ज्यावेळेला एखादी नियुक्ती देतोय, नियुक्ती देण्यापर्यंतचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण करतोय, परंतु त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये एका बाजूला EWS चा विषय असतोय, समांतर आरक्षण असतंय, मराठा आरक्षण असतंय. कोर्टात नियुक्ती झाल्यानंतर वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष त्या सगळ्या मुलांना हेलपाटे मारावे लागतात. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांना जाण्याची परिस्थिती नसते. अतिशय पॅनिक होतात. मला आठवतंय की RTOची मुलं ज्या वेळेला भीक मागून आंदोलन करत होते, आपणच मुख्यमंत्री असताना आम्हाला न्याय दिला होता. तहसीलदार, RTO किंवा कुठल्याही क्षेत्रातले MPSCच्या बोर्डाकडे आपण जाऊ शकत नाहीत ती मुलं. इथल्या सेक्रेटरी आमचा सामाजिक नाही, सेक्रेटरी आमचे सामान्य प्रशासनचे असतील किंवा संबंधित विभागाचे लोक असतील. मला अशी विनंती करायची आहे की राज्य शासनानं या सगळ्या नोकर भरतीचं जे काही काम केलंय ते जितक्या तत्परतेने करतोय तेवढंच त्यांना नियुक्ती देण्याबद्दल लॉ अँड ज्युडिशरीचा सेक्रेटरी असेल, MPSCचे अधिकारी असतील, संबंधित विभागाचे अधिकारी असतील आणि या सगळ्यांचं संयुक्त एक अशा पद्धतीने कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्यांना नियुक्ती देण्यासाठी कोर्टाचे जे काही विषय असतील त्याच्यासाठी स्वतंत्र पॅनेल नेमून कोणत्याही परिस्थितीमध्ये वेळेत त्या लोकांना ज्या पद्धतीने नोकर भरती करतोय आपण त्याच पद्धतीने त्यांना हजर करण्यामध्ये जे काही अडथळे असतील कायदेशीर पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीचा निर्णय शासन घेईल काय? निश्चितपणे अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलेलं ते तपासून पाहण्यात येईल आणि त्याप्रमाणे पुढचा निर्णय देखील करण्यात येईल. रोहित दादा. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर बघितलं साहेब देशमुख साहेब 2 मिनिटात संपवतो. देतो साहेब लगेच. अध्यक्ष महोदय, लगेच. या प्रश्नामध्ये जर आपण मेन पॉइंट बघितला तर तो पेपर फुटीच्या बाबतीत आहे. अध्यक्ष महोदय, इथं गृहमंत्री साहेब इथं बसलेले आहेत, त्यांना पॉइंटेड प्रश्न जो माझा असणार आहे तो म्हणजे एक तर पेपर फुटीचा कायदा यावा यासाठी युवा असतील, विद्यार्थी असतील, आम्ही सुद्धा आंदोलनं केलेली आहेत. 800 किलोमीटर तिथं चाललेलो आहे, मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे, उपोषण तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे. पॉइंटेड प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य हे पेपर फुटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का, हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. कारण का सार्वजनिक बांधकाम घ्या, तलाठी भरती घ्या, महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या, मुंबई उच्च न्यायालय घ्या, या सगळ्यामध्ये बोलतो ना, या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत. केंद्र सरकारने जो कायदा आला, केंद्र सरकारचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत, पण जेव्हा आपण कायदा आणू त्याच्यावर जेव्हा चर्चा होईल त्याबद्दल आम्ही नक्कीच बोलू. पण अध्यक्ष महोदय, याच अधिवेशनामध्ये हा कायदा येणं फार महत्वाचं आहे. तर याच्या पुढे सुद्धा भरती होणार आहे, त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडू नये याची दक्षता खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी घ्यावी. अध्यक्ष महोदय, होम मिनिस्टर साहेब बोलत असताना कदाचित त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अध्यक्ष महोदय, मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना अध्यक्ष महोदय, मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते. कारण का त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झाली म्हणजे FIR झालेला आहे. अध्यक्ष महोदय, आमच्याकडेच 5-7 तलाठी भरतीच्या बाबतीत FIR झालेले आहेत, ते त्यांच्याच विभागाने केलेत. तिथं जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. पण विषय हेच आहे की आपल्याला इथं पेपर फुटीचा कायदा कधी आणला जाईल. कारण काय होतं, त्यांनी उत्तर देत असताना आकडेवारी बद्दल बोलले, त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो. नॉर्मलायझेशनच्या नावाखालीच दुर्दैवाने त्या ठिकाणी घोळ खऱ्या अर्थाने होतो. नीट मध्ये ग्रेस मार्कच्या बाबतीत घोळ झाला, तसं आपल्या राज्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या बाबतीत घोळ होतो. त्यामुळे याच अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे, आमची विनंती आहे, युवांची विनंती आहे, विनंती आहे
फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का? आणि जे काही मगाशी तुम्ही माहिती दिली ज्याच्यामध्ये FIR एकच झाले असं नसून अनेक FIR त्याच्यामध्ये झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे FIR आणि कारवाई झाल्यात त्याची एकत्रित माहिती आमच्या अधिवेशनामध्ये आम्हा सगळ्यांना तुम्ही द्याल का? माननीय अध्यक्ष महोदय, मी पेपर फुटीच्या संदर्भात जो FIR झाला त्या संदर्भात सांगितलं. तलाठीच्या भरतीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी विषय झाले होते ते उत्तर चुकले होते. ज्यांनी पेपर सेट केले त्यांचेच उत्तर चुकले होते आणि म्हणून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं आणि ती परीक्षा आपण रद्द केली आणि नव्याने घ्यायचं ठरवलं. त्यामुळे तो विषय झालेला नाही त्या ठिकाणी. मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो, कुठली गोष्ट लपवण्याचं कारण नाहीये. जर एखादा घोटाळा झाला तर घोटाळा झाला म्हणावं लागेल. पण आता मी सांगितल्याप्रमाणे 1 लाख लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं राज्य सरकारने काम केलं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारपेक्षाही ही सगळी म्हणजे मी विशेष उल्लेख करेन की GAD विभागामध्ये जे लोक हा संपूर्ण या ठिकाणी परीक्षांचा विषय सांभाळत आहेत, आमचे सचिव आहेत, सगळे अधिकारी आहेत, आपले एजन्सीज आहेत, या सगळ्यांनी उत्तम काम केलंय. आता एक की एखाद्या ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न आणून पाडला, त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचंय ते काम आपण केलं. पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पेपर फुट होते हे चुकीचं आहे. नियुक्ती मिळत असेल हा देश पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे. त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे. मध्यंतरी काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात अशा सगळ्या लोकांशी आमची चर्चा झाली. एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते, त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे, त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत. आशिष शेलार.